मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती शासनाने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। तर ते देखील काही कारण नाही आहे मतदान न करण्याचं। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रांवरती यावं। सर्व सुविधा मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षित मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळं आपल्याला अत्यंत चांगला अनुभव मतदान केंद्रांच्यावरती येईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तर या निमित्तानं मी पुन्हा एक वार सगळ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। सर काही ठिकाणी मशीन्समध्ये प्रॉब्लेम येतो। लालबागच्या चिवडागलीचं जे सेंटर आहे इकडे अर्धा ते पाऊण तास उशीर झाला आणि तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं असं सांगण्यात येतं की मतदारात सांगण्यात येतं की मशीन्स जुनी आहेत म्हणून अडचण आली। ते फॅक्ट्स आहेत का उशीर जुनं असतो 15 वर्ष जुनी मशीन? निवडणूक आयोगाने जी काही मशीन उपलब्ध करून दिलेली आहेत ती सर्व सुस्थितीमध्ये आहेत। चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी अर्थातच कितीही मशीन चांगली असली तरी शेवटी ते मशीन आहेत, त्याच्यामुळे काही मशीनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। आम्ही झोनल ऑफिसर ही जी आपली संकल्पना आहे, प्रभाग अधिकारी त्यांच्याकडं अतिरिक्त मशीन दिलेली असतात। त्याच्यामुळं एखाद्या ठिकाणी जर मशीन बंद पडलं किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही तांत्रिक अडचणी आल्या तर ताबडतोब त्याला पर्यायी मशीन उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळं मला वाटतं की आता मुंबईमध्ये जवळपास 10,200 ठिकाणी ही मतदान चालू आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी जर या मशीनमध्ये कुठं अडचणी आल्या, समस्या आल्या, तक्रारी आल्या तर ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करून पर्यायी मशीन उपलब्ध करून देण्यात येतील। सर यंदा पाडू मशीन जी आहे ती वापरण्यात येते, नेमका हा संभ्रम काय आहे? कारण कधी वापरली जाईल, ती वापरली गेली का, किती